नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रुपालीज हँडक्राफ्ट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जिकडे आज आपण पाहणार आहोत 3x3 म्हणजेच 3 फुटाची मोठी उलन मॅट रंगोली डिझाईन. त्यात रंगसंगती कशी भरायची आणि 3 फुटाची रंगोळी कशी बनवायची. तर समोर मोठा राऊंड आहे, तो ग्रीन कलरने फिल करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. तर ही रांगोळी 3 फुटाची आहे पूर्ण आणि खूप सुंदर डिझाईन आहे मैत्रिणींनो, खूप छान दिसते. तसेच ही रांगोळी आपण घाना, बांगड्या, हळदी, मेहंदी, संगीत कोणतंही फंक्शन असू द्या वापरता येते. खूप मस्त सुंदर दिसते. त्याचबरोबर ऑफिस डेकोर करण्यासाठी, घरातील शुभ कार्य किंवा बाकीचेही दिवाळी किंवा कुठल्याही आता गौरी गणपती यासारख्या खूप सणांमध्ये हिचा यूज होणार आहे. खूप सुंदर आणि 3 फुटाची अशी खूप मोठी अशी ही रांगोळी बनून रेडी होणार आहे. तर इकडं ज्या पाकळ्या बनवते आहे त्या समोरासमोर रेड म्हणजेच लाल कलरच्या बनवायच्या आहेत मैत्रिणींनो. समोर दाखवल्याप्रमाणे ज्या समोरासमोर पाकळ्या आहेत त्या रेड, तसंच दुसऱ्या बाजूला केशरी कलरने 2 पाकळ्या त्याच्या साईडला बनवायच्या आहेत. तिकडंच तसंच इथंही एक केशरी कलरची पाकळी बनवायची आहे आणि ती ॲज इट इज फिल करून पूर्ण घ्यायची आहे. त्याचबरोबर त्याच्याच साईडला येल्लो कलरची पाकळी ही दोन्ही साईडला आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि तीही पूर्ण फिल करून घ्यायची आहे. म्हणजे पिवळ्या रंगाने ती पूर्ण भरून घ्यायची आहे. केशरी रंगाची पाकळी केशरी रंगाने भरून घ्यायची आहे आणि त्याच्याच साईडला पांढरा रंग वापरायचा आहे. पांढरा रंगाने पाकळी बनवून घ्यायची आहे आणि तीच पांढऱ्याच रंगाने ती पूर्ण भरून घ्यायची आहे. याच्याऐवजी तुम्ही तुमच्या मर्जीनेही तुम्हाला आवडतील अशा रंग तिकडं भरू शकता. पण मैत्रिणींनो, आता ह्या पाकळ्या मी पूर्ण भरून घेतलेत. किती सुंदर दिसतंय ते पहा. आणि त्याचबरोबर जो बाहेरचा पूर्ण आउटर लाईन आहे ती मी ग्रीन कलरमध्ये पूर्ण भरून घेणार आहे. पूर्ण तो मोठा गोल आहे त्याचा पूर्ण मी राऊंड जो आहे तो पूर्ण ग्रीन कलरने भरत आहे. खूप सुंदर आणि खूप आकर्षक अशी ही रांगोळी दिसते. 3 फुटाची ही रांगोळी आहे. ही एक रांगोळी ठेवली तर दुसरं कसलंही डेकोरेशन करायची गरज लागत नाही मैत्रिणींनो. खरंच खूप सुंदर दिसते आणि बनवायसाठी एकदम इझी आहे मैत्रिणींनो. खूप काही लागणार नाही. एवढी सुंदर रांगोळी बनवून तयार होते ही. हिरव्या कलरने ही पूर्ण भरून घ्यायची आहे मैत्रिणींनो. पूर्ण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे संपूर्ण हिरव्या कलरने ते भरून घ्यायचं आहे. मी बेसला मैत्रिणींनो रेक्झिन वापरते आहे. रेक्झिन आणि उलन रंगोली मॅट हे सध्या खूप ट्रेंडिंग आहे. आणि तुम्हाला याबद्दल काहीही प्रश्न असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये विचारा. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. आणि उलन रंगोली मॅट याबद्दल जर तुमच्या मनात काही असेल तर नक्की विचारा. मी नक्की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. हा व्हिडिओ मी थोडासा फास्ट फॉरवर्ड केला आहे मैत्रिणींनो, कारण तुम्हालाही बघताना बोर होणार नाही आणि तुम्हाला हवी असलेली माहिती देखील तुमच्यापर्यंत संपूर्ण पोहोचवली जाईल. त्यासाठी मी हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवत आहे. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला लिंक कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि त्याचबरोबर आपण उलन तसेच ग्लू
तसेच रेक्झिन, कॅनव्हास हेही आता सेल करायचा विचार करत आहोत मैत्रिणींनो. तर त्याबद्दलचं इन्फॉर्मेशन मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. थोडक्यात किट बनवायसाठी तयार आहे. तसेच या मोठ्या मोठ्या छोट्या डिझाईन 3 फुटाची, 6 फुटाच्या, 1 फुटाच्या, 2 फुटाच्या, 2.5 फुटाच्या अशा खूप साऱ्या डिझाईनच्या ड्रेसिंगसुद्धा सेलसाठी आता तयार होणार आहेत मैत्रिणींना आपल्याकडे. तर जर कोणाला हवं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये इन्फॉर्मेशन मागू शकता. त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देत आहे, तिकडंही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून जर तुम्हाला काही पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर तुमचा बिझनेस सुरू करायचा असेल तर नक्कीच तुम्ही सुरू करू शकता. अगदी इझी टू इझी वेमध्ये हा बिझनेस सुरू होतो. त्याचबरोबर घरात बसून एकदम छोट्यातल्या छोट्या ठिकाणी सुद्धा हा बिझनेस सुरू होतो. ना खूप काही भांडवल लागतं, ना खूप काही मानधन भांडवल असं काही लागत नाही मैत्रिणींनो. एकदम घरात बसून तुम्ही हा बिझनेस सुरू करू शकता. तर वाट कसली पाहताय, लवकरात लवकर तुम्ही स्वतःच्या बिझनेससाठी ऑर्डर करा आणि ऑर्डरचा व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्याचबरोबर ही जी आउटर लाईन आहे ती ग्रीननी करत आहे मैत्रिणींनो. पहिला एक राऊंड जो आहे तो ग्रीननी बनवायचा आहे. त्याचबरोबर डिझाईनमधला जो मधला भाग आहे तोही मी ग्रीनने बनवलेला आहे. त्याचबरोबर ग्रीनच्याच खालोखाल ब्लॅक कलरनी आउटर लाईन केलेली आहे मैत्रिणींनो. किती सुंदर दिसते आहे पहा डिझाईन. अजून तर पूर्ण डिझाईन बनलेलीही नाही तरीही किती सुंदर लुक आलेला आहे मैत्रिणींनो. हिरव्याच्या खालोखाल आपण ब्लॅक कलरने बॉर्डर करून घ्यायची आहे. त्याचबरोबर मधल्या पाकळीचाही आपण ब्लॅक कलरने आउटर लाईन करून घ्यायची आहे. त्याने एकदम आकर्षक आणि उठावदार आपली रांगोळी दिसणार आहे मैत्रिणींनो. तुम्ही याच्याऐवजी दुसरे कलरही वापरू शकता मैत्रिणींनो. मी हेच वापरलेत तर तुम्हीही हेच वापरायला हवेत असं काहीही नाही. आपण इझिली घरात ज्या रांगोळ्या बनवतो त्याच अकॉर्डिंग आपण वूलन रंगोली मॅटमध्ये सुद्धा स्वतःच्या अकॉर्डिंग कलर भरू शकतो. जर तुम्हाला हे रंग नसतील पाहिजे आणि याच्याऐवजी दुसरे रंग हवे असतील तर 100% तुम्ही ते करू शकता. तुमच्या स्वतःचं इनोव्हेशन त्यामध्ये तुम्ही नक्कीच दाखवू शकता. खूप सुंदर अशी रांगोळी बनवून तयार होणार आहे मैत्रिणींनो इकडं.